वडाळी परिसरात जन्मलेले, सोबतच राजस्थान बिहार विभागात सैन्य दलात सेवा देणारे सेना जवान नारायण काशीराव रेवस्कर यांची राजस्थान राज्यातील बाडमेर जिल्ह्यात सीमासेवेवर सेवा देत असताना मंगळवारी त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे। आयुष्यात सुरुवातीला त्यांनी खासगी ट्रक चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविला होता। त्यानंतर सेना दलात बीआरओ विभागात देशाची सेवा केली। वयाच्या 58व्या वर्षी त्यांचा मृत्यू झाला। त्यांच्या मृत्यूची माहिती कुटुंबात पोहोचताच मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे। रेवस्कर हे 1 वर्षातच आपल्या सेवेतून सेवानिवृत्त होणार होते, मात्र निसर्गाने त्यांना साथ दिली नाही। त्यांचे पार्थिव गुरुवारी दुपारी वडाळी परिसरात येताच नातेवाईकांनी दुःखाचा हंबरडा फोडला। देशसेवेत मरण आल्याने संपूर्ण वडाळीसह आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। शहीद जवान नारायण रेवस्कर यांच्या पार्थिवाचे त्यांच्या पत्नी संगीता, मुलगा प्रशांत, मुलगी प्रियंका, निकिता यांनी पुष्प अर्पण करून पूजन करण्यात आले। साश्रू नयनांनी नातेवाईकासह शेकडो नागरिकांनी पुष्प अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। स्मृतिरथात रेवस्कर यांची स्मृती यात्रा काढण्यात आली। पोलीस विभागाने सुरुवातीला त्यांच्या घरी सलामी दिली, त्यानंतर शेकडो नागरिकांनी शहीद जवान अमर रहे चे नारे देत त्यांच्या अंतिम यात्रेत सहभागी झाले। देशभक्ती गीतामध्ये अंतिम यात्रा काढून SRP स्मशानभूमीमध्ये त्यांचा अंतिम विधी कार्यक्रम घेण्यात आला। या ठिकाणी शासकीय इतमामात शहीद जवान रेवस्कर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। या ठिकाणी फ्रेजरपुरा पोलीस निरीक्षक मगर यांच्या हस्ते शहीद जवान रेवस्कर यांच्या पत्नी संगीता यांना राष्ट्रध्वज सुपूर्द करण्यात आला। पोलीस विभागाच्या वतीने सलामी देऊन बंदुकीच्या 3 फेरी झाडून सलामी देण्यात आली। शासकीय अधिकारी तहसीलदार संतोष काकडे यांच्यासह अनेक अधिकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। सूर्य मावळत असताना शेवटी शहीद जवान नारायण रेवस्कर अमर रहेचे नारे देऊन सर्वांनी त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला। अजय शृंगारेसह राहुल टिकाडे यांचा हा वृत्तांत।